बनवणार आहोत साबुदाणा खिचडी. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा. हा साबुदाणा आता आपण 1 ते 2 पाण्याने धुवून घेणार आहे. साबुदाणा भिजवण्यासाठी इथे आपण थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी जास्त टाकायचं नाही आहे. हे बघा, आपलं बोट बुडेल इतपतच थोडंसं पाणी वर ठेवायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. हा साबुदाणा आपण रात्रभर झाकण ठेवून भिजत घालणार आहे. रात्रभर साबुदाणा भिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा किती छान आणि मोकळा सुटसुटीत भिजलेला आहे. हे बघा किती छान भिजलेलं आहे. आता आपली खिचडी बनवायला सुरुवात करू. कढईमध्ये शेंगदाणे टाकून भाजून घ्यायचे. अशा प्रकारे शेंगदाणे देखील आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे. असे तडतड आवाज येतो बघा. थोडेसे काळसर भाजले तरी चालते. शेंगदाण्याचे टरफलं काढायचे नाही आहे खिचडी बनवण्यासाठी. तसेच इथे मी उकडून 2 बटाटे घेतलेले आहे. याचे सालं काढून आपल्याला खिचडीमध्ये टाकायचे. खिचडीला शेंगदाणे आपल्याला बारीक दळून घ्यायचे. यासाठी मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. या हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे मिक्सरला थोडंसं जाडसरच दळून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही दळायचं खिचडीला. अशा प्रकारे आपल्याला मिक्सरला शेंगदाणे थोडेसे जाडसरच दळून घ्यायचे. खिचडी बनवण्यासाठी इथे मी 1.5 वरगळे तेल घेणार आहे. तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. साबुदाणा टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपण दळलेले शेंगदाण्याचा कूट देखील टाकून घ्यायचा आहे. हे चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. खिचडीमध्ये टाकण्यासाठी आपण उकडून घेतलेले बटाटे सालं काढून अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचे. हे बटाटे पण यामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे. अशा पद्धतीने इथे आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. खिचडी खाण्यासाठी तुम्ही थोडंसं दही किंवा ताक पण घेऊ शकता. आणि सोबत मी इथे राजगिऱ्याचे लाडू देखील घेतलेले आहे. चला मग गरम गरम फराळाचं खायला घ्या. चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.